पारंपरिक मैदान असल्यामुळं महाराष्ट्रात या मैदानाची चर्चा असते. महाराष्ट्रभरातून रसिक येतात बिनजोड शर्यत बघण्यासाठी. तर कितवं वर्ष होतं हे? हे 53 वर्ष आहे. मित्रांनो, ही सगळी मंडळी आहेत, ही आयोजन कमिटीत असतात हे मैदान चांगलं होण्यासाठी. 53 वर्षाची परंपरा. आता जर 53 वर्षात पाहिलं तर अनेक बदल झाले बैलगाड्यामध्ये. तसे बिनजोड शर्यत प्रकारही बदलत चाललेला आहे, नियमावली चांगली झालेली आहे. तर ह्या वर्षीची जी बैलगाडी शर्यत बिनजोडची शर्यत कशी वेगळी होती मागच्या शर्यतीपेक्षा? आता या वेळेला काय व्यवस्थित बिंजोरची होती, पण सोमवार असल्यामुळं काही लोकांनी बैलं आणलेली नाही, त्यामुळं मोठी शर्यत काही जास्त झालेली नाही. आणि तरी पण नामांकित शर्यती झाल्याच बोलावा. हां, किती टोटल शर्यती झाल्या? जवळजवळ गेल्या वर्षी 194 झाल्या होत्या 26 जानेवारीला. यंदा 205 झाल्या. बरेचसे लोक म्हटले की सोमवार असल्यामुळे आम्ही बैल आणली नाहीत, पण अनेक बैलांचे चाहते असतात. महाराष्ट्रातून येतात, काय काय देशाच्या विविध राज्यातून येतात. तर त्यांना ती पाहता आली नाहीत. तर काय सांगाल? नाही, तसं काय नाही. काही लोकांची जी इच्छा आहे की सोमवारी बैला आकळत नाही आपण, पण आमची एक इच्छा होती का महाराष्ट्रातून कोपऱ्यातून लोक इथे शर्यत पाहायला आलेली होती, पण त्याही शर्यत नाही करायचं तर बैला तरी अड्ड्यामध्ये शोसाठी आणायला पाहिजे होते, असा आमचा एक विचार होता. आता देसाई गावचं मैदान हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे त्याच्या पारंपरिक परंपरेमुळं आणि एवढ्या वर्ष टिकून आहे. आणि आत्ता बिनजोड शर्यत असेल, छकडी शर्यत असेल, कुठलीही शर्यत असेल, स्पर्धेची संख्या वाढली आहे. तर त्याचा परिणाम होतो आहे का? नाही, त्याचा काही परिणाम नाही, काय होतो नाही, काही होत नाही. संख्या वाढली तरी पण त्याचा काही परिणाम होत नाही. कारण आता एक जिथं शर्यतीचा अड्डा असेल तर त्या दिवसाला दुसरा मग कुठेतरी अड्डा असतो समजा, मग ते मला विभागणी झालेली असतं शर्यतीची. पण असं प्रयत्न केले जात नाहीत का? कारण हे पारंपरिक मैदान आहे आणि महाराष्ट्रातून बऱ्यापैकी लोकांना असं समीकरण झालं की 26 जानेवारी चला देसाईला ते सगळी बैलं पाहता येतात. तर विभाजन होत नाही का वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी शर्यत असल्यामुळं? प्रेक्षकांचं असेल, गाड्यांचं असेल. नाही, ते जे आमच्या 26 जानेवारीवर जे येणारे प्रेक्षक ते याचे ते येतात, संख्यानेच येतात. आता बघितलं का असं एवढं पब्लिक होती का कुठेच नसेल. म्हणजे पुशेगावच्या आसपास आमचा हे कार्यक्रम आहे. हां, तर तुम्ही हे सगळं सांगताय. आता आयोजन कमिटी पूर्ण बघताय. आयोजन कमिटीतला सगळ्यात मोठा घटक असतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या. तर तुम्ही तुमच्या पूर्ण एकंदरीत आयोजनाबद्दल तुम्ही समाधानी आहात का, की काही गोष्ट राहिली आहेत का? पूर्ण समाधानी? आम्ही आयोजनापैकी आम्ही सर्व असतो, पण या 26 जानेवारीला आमचं आयोजन असं असतो का आम्ही पब्लिकला कोणाला त्रास देत नाही. आणि पब्लिक रस्त्यावर आली तर त्याला आम्ही काही दमबाजी करत नाही. कारण यो सणच असा आहे की कोणाला ती पब्लिक कोणाला ऐकतच नाही. हां, ते काय बॅरिंग असो, काठीचा कंपाऊंड असो, तो सर्व मोडलेला जातो. आता जर देसाई गावचं जिथं मैदानाची जागा आहे तिथं शहरीकरण वाढलेलं आहे, तिथं डेव्हलपमेंटच्या गोष्टी येतात. तर आत्ता तर मैदान झालं, पण आगामी वर्षात म्हणू, आगामी काळात असो थोडी मैदानाची अडचण ह्याच गावात होईल का थोडी जागा बदलली जाईल? नाही, दुसरी जागा आहे आमची उपलब्ध. तिथे आम्ही 26 जानेवारी केलेले आहेत. बरं, हां, पर्याय आहे तो. हा पर्याय आहे आम्हाला. आमचा अड्डा बंद होणार नाही. आमच्या अड्ड्याला ते आखाड्याला परवानगी आहेच आमच्याजवळ, कारण त्या अड्ड्याला आम्ही 2 वेळेला 26 जानेवारी केलेली होती. पण हा जवळ पडतो त्यामुळं आम्ही त्याचा नियोजन करतो. मैदानी 26 जानेवारीलाच होणार का? कोणताही वार आला तरी? हां, कोणताही वार आला? हां, नाही, ती परंपरा शनिवार यावं, सोमवार यावं किंवा गुरुवार यावं, पण त्याच तारखेला होणार तो. आणि कितीही गाड्यांची नोंद झाली तरी? हा, किती झाली तरी कमी होऊ किंवा जास्त? हो. या व्हिडिओच्या माध्यमातून जे बैलगाडी मालक आहेत त्यांना काय सांगाल? ह्या मैदानाकडे कसं बघावं? कुठल्या? हे देसाई गावचं. आता हे मैदान तर आम्ही सर्व
बैलगाडा मालक चालक जे असतात त्यांच्या समितीने आम्ही तो तयार करतो. त्यांना विचारतो आम्ही कसं काय, काही न्यून पडलेलं आहे का, काही कमतरता पडलेली आहे का, ते पद्धतीने आम्ही या गोष्टी करून घेतो. छोट्या वाक्यात सांगायचं जसं छकडी शर्यतीत पुशेगावचं मैदान, तसं बिनजोड शर्यत आहे, बिनजोड शर्यत प्रकार यातील पुशेगावचं मैदान म्हणजे देसाई गावचं मैदान असंच बरेच जण मानतात. आयोजन तर असं झालं एकदम खूप छानच झालं. आमची जी 26 जानेवारी पार पडली याच्याबद्दल शेखर सरांचे आम्ही आभार मानतो. आणि पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, काही शेतकरी बांधव आहेत जे काही आमचे मालटेप नाही आहे, ही शेतीचा व्यवसाय शेतकरी करतात, शेती करतात. पण त्याच्यामुळं काय झालं, थोडीशी विघ्न आली होती. तर आमचे मान्यवर लोक आहेत, बाबाजी पाटील, रोहिदाजी म्हात्रे, हे लोक असताना आम्हाला सहकार्य केला. त्यावेळीच आम्हाला हा अड्डा भेटला आहे, नाहीतर आम्हाला अड्डा दुसरी कुठेतरी करावं लागलं असतं, असं झालं. पण आम्हाला शेतकरी सपोर्ट, त्याही सपोर्ट केला म्हणून शेतकरी आम्हाला सहकार्य केला, त्याच्यामुळे आमचा अड्डा पास झाला. पुढचं जे नियोजन कराल त्या सगळ्या गोष्टी विचारात तुम्ही घेताल आणि चांगल्या पद्धतीनं अजून कशा गोष्टी होतील याकडं तुम्ही लक्ष देताल. मित्रांनो ही होती हे देसाई गाव मैदान बिनजोड कमिटीची पूर्ण टीम. धन्यवाद.